नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जन्मलेल्या ते 3 महिन्यापर्यंतच्या बाळाला येणारे टोपरे पाहणार आहोत। इथे मी एक चौकोनी आकाराचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा। त्या कपड्याची अशी घडी घालून घेतली आणि टोकापासून तर खालपर्यंत 6 इंचावर अशी मार्क करून घ्यायचं आणि सर्कल करून घ्यायचं। याच्यामुळे आपल्याला छान असं सर्कल मिळतं। सर्कल करून कट करून झाल्यानंतर अशा बारीक बारीक प्लेट मारून घ्यायच्या। आता हे प्लेट कशा मारायच्या तर बाळाच्या कानाचं दोन्ही साईडनं कानापासून मोजून घ्यायचं आणि जितकं येईल तितकं आपण मेजरमेंट घेऊया। तिथं 12 इंच आपण ठेवलेलं आहे। बारा 12.5 इंच आपण ठेवू शकतो। प्लेट मारून झाल्यानंतर 12 इंचाचीच आपण गोट लावण्यासाठी पट्टी कट करून घेणार आहोत। 12 ते 13 इंचाची पट्टी आपण गोट लावण्यासाठी कट करून घेणार आहोत। 12 इंच लांब आणि 3 इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे। आतील बाजूने जोडून समोर वरतून गोट मारायचा, जेणेकरून कुठेही शिलाई राहणार नाही आणि आपली फिनिशिंग देखील छान येईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गोट मारून घ्यायचा। अगदी खूप अशी छान फिनिशिंग येते। याला अस्तर देखील लावू शकता, पण हे कॉटनचा आहे आणि थोडासा जाड कपडा आहे, त्याच्यामुळे अगदी छान कपडा आहे, त्याच्यामुळे मी अस्तर नाही लावलेलं। आता हा उरलेला भाग जो आहे तो 2 इंच तरी कट करायचा खालून, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे। आणि आता आपल्याला बांधण्यासाठी बंद तर इथे सेंटरमध्ये एक खूण करून घेतली आणि 12 इंच 24 इंचचे मी असे हे 2 बंद जोडून घेतले एकमेकांना आणि ते जोडून घेतले। जसं आपण गोट लावला का त्याच प्रकारे हे पण जोडून घ्यायचं आणि आपलं सुंदर असं टोपरं तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।